जय भीम. रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे प्रतीत्य समुत्पाद बौद्ध तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू. त्याचे लेखक आहेत डॉक्टर पुरुषोत्तम अपरवट. प्रतीत्य समुत्पाद हे केवळ धार्मिक तत्व नसून जीवन समजून घेण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. कारण बुद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म असून तथागत बुद्ध हे महान वैज्ञानिक आहेत. म्हणूनच त्यांनी प्रत्येक समस्येचे उत्तर आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून सांगितले असून सर्व मानवांना जीवनमुक्तीचा मार्ग दाखविलेला आहे. बुद्ध धम्म हा विद्वान लोकांचा धम्म आहे. बुद्ध धम्म हा विज्ञानावर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे. जे लोक कर्मकांड, देव, आत्मा, भूत, पिशाच, जादूटोणा, धागेदोरे यावर विश्वास ठेवतात अशा अज्ञानी लोकांसाठी बुद्ध धम्म नाही. बुद्ध धम्म हा आपल्या शुद्ध आचरणावर अवलंबून आहे. तो केवळ एखाद्या ग्रंथामधील तत्वज्ञानानुसार नाही किंवा एखाद्या व्यक्तीने सांगितलेल्या विचारानुसार नाही, तर आपले शुद्ध आचरण ठेवणे म्हणजेच बुद्ध धम्म होय. याचा अर्थ असा की जीवन सुचिता राखणे हाच खरा धम्म आहे. सुचिता ही 3 प्रकारची आहे. कायाची सुचिता, वाणीची सुचिता आणि मनाची सुचिता आहे. म्हणजेच आपण आपली काया, वाचा आणि मन शुद्ध ठेवले पाहिजे. ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची 5 तत्वे पाळणे अत्यंत गरजेचे आहे. ती 5 तत्वे खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे. नंबर 2, चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. नंबर 3, व्यभिचार न करणे. नंबर 4, असत्य न बोलणे. आणि नंबर 5, मादक पेय ग्रहण न करणे. तथागत बुद्ध म्हणतात की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. या तत्वाचे जर आपण पालन केले तर कोणतेही अकुशल कर्म आपल्या हातून घडणार नाही. आपण जर कुशल कर्म केले तर त्याचे कुशल फळ मिळते आणि अकुशल कर्म केले तर त्याचे अकुशल फळ मिळते. जे काही आपल्याला फळ मिळते त्याचा आपण दुसऱ्याला दोष देणे उचित ठरत नाही. त्याला पूर्णतः आपले कर्म जबाबदार असते. एखादी गोष्ट किंवा घटना घडली म्हणजे त्याला कोणतीही दैवी शक्ती जबाबदार नसून त्या गोष्टीला कारण अर्थात प्रत्यय जबाबदार असते. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडूच शकत नाही. हा बुद्ध धम्मातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत असून त्यालाच प्रतीत्य समुत्पाद असे म्हटले जाते. प्रतीत्य समुत्पाद हा बौद्ध तत्वज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. प्रतीत्य समुत्पादाचा अर्थ असा आहे की प्रतीत्य म्हणजे कारण किंवा आधार आणि समुत्पाद म्हणजे उत्पन्न, निर्माण होणे. म्हणजेच हे आहे म्हणून ते आहे, असे उत्पन्न झाले म्हणून ते उत्पन्न झाले. याचा अर्थ असा की कारण घडले म्हणून घटना घडली. कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे निर्माण होत नाही किंवा कायमस्वरूपी अस्तित्वात राहत नाही. प्रत्येक गोष्ट कारणावर, परिस्थितीवर अवलंबून असते. आपण एक उदाहरण घेऊन ही गोष्ट स्पष्ट करू या. जसे की आपण वैशाख पौर्णिमा का साजरी करतो त्याला कारण आहे. या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्यांना बोधी प्राप्त होऊन ते बुद्ध झाले. त्याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळेच आपण हा उत्सव साजरा करतो. हे जर कारण नसते तर आपण हा उत्सव साजरा केला असता का? अर्थात नाही. 14 एप्रिल असेल, 6 डिसेंबर असेल किंवा विजयादशमीचा समारंभ असेल, त्याला काहीतरी कारण आहेच ना. मग हा प्रतीत्य समुत्पादाचा मूलभूत अर्थ आहे. बुद्धांनी प्रतीत्य समुत्पादाला धर्माचा गाभा म्हटले आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे हे असले की ते होते आणि हे नष्ट झाले की ते नष्ट होते असा त्याचा अर्थ आहे. या सिद्धांतानुसार जगातील कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे किंवा कायम स्वरूपात अस्तित्वात नसते, तरी ती कारण आणि परिस्थितीवर अवलंबून असते. तथागत बुद्ध म्हणतात की जो प्रतीत्य समुत्पाद पाहतो तो धम्म पाहतो, जो धम्म पाहतो तो प्रतीत्य समुत्पाद पाहतो. म्हणजेच प्रतीत्य समुत्पाद समजल्याशिवाय आपल्याला धम्म समजू शकत नाही. जर धम्म समजून घ्यायचा असेल तर प्रतीत्य समुत्पाद समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे मानवी प्राण्यांच्या दुःखांच्या मुळाचा अभ्यास करणारे तत्वज्ञान आहे. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे दुःखमुक्तीचा म्हणजे निर्वाणाचा मार्ग दाखवणारा एक आदर्श दीपस्तंभ आहे. अज्ञान नष्ट झाले की दुःख आपोआप नष्ट होते.
हा संदेश आपणास प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांतातून मिळतो. जसे आपण जमिनीत बी पेरतो त्यामुळे धान्य तयार होते, म्हणजे बी पेरल्याशिवाय धान्य तयार होते का? अर्थात नाही. मग हे समजणे म्हणजे प्रतीत्य समुत्पाद समजणे होय. जमिनीत बी न पेरता जर धान्य उगवले असते तर त्याला आपण दैवी चमत्कार असे म्हणू शकलो असतो. पण बी जमिनीत न पेरता धान्य कधीच येत नाही, म्हणजेच कोणतीही घटना घडण्यास कोणतीही दैवी शक्ती जबाबदार नसून त्याला फक्त कारण जबाबदार असते. यालाच प्रतीत्य समुत्पाद असे म्हणतात. प्रतीत्य समुत्पाद प्रामुख्याने 24 कड्यांच्या द्वारे स्पष्ट करून सांगितला जातो. प्रत्येकी 12 कड्या ह्या दुःखाकडे नेणाऱ्या असतात तर 12 कड्या ह्या सुखाकडे नेणाऱ्या असतात. यावरूनच अशोक चक्रामध्ये 24 आरे असणे हे प्रतीत्य समुत्पादाचे प्रतीक आहे. या चक्रातील 24 आरे आपणास प्रत्येक कडीची आठवण करून देतात की तुम्हास जर प्रगती करायची असेल तर या 24 आरे याचा अर्थ समजून घ्या. 1-1 11 म्हणजे 1-1 आरा म्हणजे प्रतीत्य समुत्पादातील 1-1 कडी किंवा तत्व आहे. खाली दिलेल्या या 12 कारण परिणामांच्या कड्या आहेत. हे मी या ठिकाणी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली कडी म्हणजे अविद्या होय. अविद्या म्हणजे अज्ञान. जोपर्यंत आपले अज्ञान नष्ट होत नाही तोपर्यंत दुःख नष्ट होत नाही. दुःख नष्ट करायचे असेल तर अज्ञान नष्ट करून ज्ञानी झाले पाहिजे. प्रज्ञा जागृत केली पाहिजे. अज्ञानामुळे संस्कार निर्माण होतात. ही दुसरी कडी आहे. संस्कार म्हणजे मानसिक प्रवृत्ती आहे. संस्कार म्हणजे माणसाच्या मनावर, विचारांवर आणि वर्तनावर पडलेले सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रभाव असतो. संस्कारामधून माणसाला अंधश्रद्धेपेक्षा तर्क, पुरावा आणि अनुभवाला महत्त्व द्यायला शिकवले जाते. हाच तर्कशुद्ध दृष्टिकोन वैज्ञानिक विचारसरणीचा पाया आहे. याच संस्कारामुळे विज्ञान निर्माण होते आणि ही तिसरी कडी होय. विज्ञान म्हणजे चैतन्य किंवा अनुभव. जसे की संस्कारामधून माणसाला अंधश्रद्धेपेक्षा तर्क, पुरावा आणि अनुभवाला महत्त्व द्यायला शिकवले जाते. हाच तर्कशुद्ध दृष्टिकोन वैज्ञानिक विचारसरणीचा पाया आहे. या संस्कारामुळे विज्ञान निर्माण होते. ही तिसरी कडी होय. विज्ञान म्हणजे चैतन्य किंवा अनुभव. जसे की आपण एखादी अगरबत्ती लावतो त्यामुळे चटका लागतो, म्हणजेच त्या ठिकाणी विज्ञान निर्माण होते. आपल्याला अनुभव येतो की विस्तवाला स्पर्श झाला की चटका लागतो. या अनुभवाच्या कारणामुळे नाम रूप तयार होते. नामरूप म्हणजे काय? तर नाम म्हणजे एखाद्या वस्तूला दिलेले नाव. वेदना, संज्ञा, इच्छा, चित्त इत्यादी मानसिक घटक म्हणजे नाम होय. रूप हे पंचमहाभूतापासून बनलेले शरीर व भौतिक जग म्हणजे रूप आहे. नामरूप म्हणजे मन आणि शरीर ही चौथी कडी आहे. पाचवी कडी म्हणजे षडायतन होय. षडायतन म्हणजे 6 इंद्रिय होत. जसे कान, नाक, डोळे, जिव्हा, स्पर्श आणि मन. या 6 इंद्रियाच्या कारणामुळे स्पर्श ही कडी निर्माण होते. स्पर्श यामुळे वेदना निर्माण होते, म्हणजेच सुख दुःखाची जाणीव निर्माण होते. ही 7वी कडी आहे. 8वी कडी आहे तृष्णा. तृष्णा याचा अर्थ आसक्ती किंवा इच्छा, हाव, सतत मिळवण्याची इच्छा. या 24 आऱ्याचं महत्त्व दिले बरं का, म्हणजे तृष्णा होय. आपल्याला 6 इंद्रियांच्या माध्यमातून एखादी गोष्ट आपल्याला आवडली की त्याबद्दल तृष्णा निर्माण होते. आपण मोबाईलवरून आपला प्रिय व्यक्तीशी संभाषण करतो. कितीही वेळ बोललो तरी आपल्याला पुन्हा पुन्हा बोलावे वाटते, म्हणजे त्याबाबत आसक्ती निर्माण होते. ही आसक्ती म्हणजेच तृष्णा होय. किंवा आपण पाठविलेले संदेश आपल्या प्रिय मित्र व्यक्तीने वाचावेत, आपली स्तुती करावी, ही झाली तृष्णा. तृष्णा 3 प्रकारची असते. तृष्णेमुळे उपादान निर्माण होते. उपादान म्हणजे एखाद्या गोष्टीला चिकटून राहणे. हे आपण सोपे उदाहरण घेऊन पाहू. जसे आपण एखादा चांगला मोबाईल पाहिला, तो आपल्याला आवडला तर तो आपल्याला मिळाला पाहिजे, ही झाली तृष्णा. तो मोबाईल घेतला पण आता तो हरवू नये, कोणी घेऊ नये यासाठी त्याला धरून राहणे, त्याच्याशी चिकटपणा निर्माण करणे म्हणजे उपादान होय. ही 9वी कडी आहे. या उपादानामुळे भव निर्माण होते. भव याचा अर्थ होतो अस्तित्व किंवा मीपणाची जाणीव असणे. जसे की मलाच लोकांनी हुशार म्हटले पाहिजे, मलाच लोकांनी जय भीम घातला पाहिजे असे वाटणे म्हणजे भव निर्माण होणे.
उपादानामुळे मन घट्ट पकड घेते की मला हे हवे, मी असाच असायला हवा. त्या पकडीमुळे इच्छापूर्वक कर्म केले जातात. जसे की एखाद्या व्यक्तीला संपत्तीबद्दल खूपच चिटकाव निर्माण झाला तर ती व्यक्ती लोभातून दुसऱ्याला व्याजाने पैसे देते. या कारणामुळे त्या व्यक्तीच्या मनात अधिक हवा असणे, अधिक मिळवणे ही प्रवृत्ती मजबूत होते. म्हणजेच त्या भवातून भव निर्माण होते. ही 10वी कडी आहे. 11वी कडी भवामुळे जाती निर्माण होते. ही आहे जाती म्हणजे जन्म. जन्म हा केवळ शारीरिक जन्मच नव्हे तर कोणताही नवीन अस्तित्वाचा उदय होत जातो. जाती म्हणजेच नवीन अस्तित्वाचा प्रारंभ होणे होय. जसे एखादी व्यक्ती सतत रागावत असतो, त्याला ती रागाची सवय जडलेली असते, त्याला राग ही प्रवृत्ती घट्ट चिकटते. पुढे तो रागीट माणूस म्हणून ओळखला जाऊ लागतो. म्हणजे त्याचा जन्म रागीट माणूस म्हणून झालेला असतो. आणि शेवटी 12वी कडी म्हणजे जरा, व्याधी, मरण ही आहे. या साखळीतूनच संसारात चक्र चालू राहते. याचा अर्थ असा की अज्ञानामुळे हे सर्व काही निर्माण होते. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की अज्ञान हेच दुःखाचे मूळ आहे. हे अज्ञान नष्ट झाले की त्याचा निरोध केला तर दुःख निर्माण होणार नाही. म्हणून वरील दुःखाचा 12 कड्यांचा विरोध केला की सुखाच्या कड्या सुरू होतात. भव निर्माण होत नाही, उपादान निर्माण होत नाही. मग तृष्णा, वेदना, 6 इंद्रिय, नामरूप, विज्ञान, संस्कार, अज्ञान नष्ट होऊन जातात व शिल्लक काही उरत नाही. म्हणजे निर्वाणाची स्थिती निर्माण होते. तथागत बुद्ध यांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. तो दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे प्रतित्य समुत्पाद होय. हे तत्व समजल्याशिवाय दुःख, त्याची कारणे आणि दुःख निरोध समजणे अशक्य आहे. बुद्धांनी प्रतित्य समुत्पादाच्या माध्यमातून दुःखाची उत्पत्ती आणि निवारण स्पष्ट केले आहे. अविद्या, तृष्णा आणि उपादान ही दुःखाची मूळ कारणे असून त्यातून जन्म, जरा व मरण यांची साखळी निर्माण होते. ही साखळी 12 कड्याद्वारे समजावून सांगितलेली आहे. आपल्या मुलाला जर ताप आला तर जे अबौद्ध लोक आहेत ते देवाच्या अवकृपेमुळे ताप आला असे समजतात. हे त्यांचे अज्ञान असते. दुःख निर्माण होणे किंवा त्याचा नाश होणे हे कोणत्याही दैवी शक्तीवर अवलंबून नाही, तर ते कोणत्याही कारणामुळे तयार होते. मुलाला ताप आला की त्यामागची कारणे समजून घेतली पाहिजेत. ती कारणे नष्ट केली की ताप निघून जातो. म्हणजेच दुःख हे अविद्या आणि तृष्णेमुळे निर्माण होते. अविद्या नष्ट झाली तर संस्कार नष्ट होतात, तृष्णा नष्ट झाली तर उपादान नष्ट होते आणि शेवटी दुःखाचा अंत होतो. यालाच दुःख निरोध म्हणतात. आजच्या जीवनातही प्रतित्य समुत्पाद उपयुक्त आहे. प्रत्येक व्यक्तीला घरात, दारात, कार्यालयात, सार्वजनिक क्षेत्रात थोड्या कारणामुळे भयंकर राग येतो, तणाव येतो. पण त्या रागामागचे कारण काय आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे व ते कारण नष्ट केले की आपोआप राग शांत होतो. ती कारणे आपल्याला ओळखता आली पाहिजेत. एखादा व्यक्ती आपल्यावर रागावला असेल तर आपणही त्याच्यावर न रागवता तो का रागावला, आपले काय चुकले याचा शोध आपण घेतला पाहिजे. नवरा बायकोचे अगदी क्षुल्लक कारणामुळे भांडण होत असते, पण त्यामागचे कारण शोधून नष्ट केले तर भांडण आपोआप मिटते. एखादी समस्या निर्माण झाली तर त्या मागचा कारणांचा शोध आपण घेतला पाहिजे. समस्येचे कारण बाहेर न शोधता स्वतःच्या मनात शोधता आले पाहिजे. कोणती गोष्ट कारणाशिवाय घडू शकत नाही. त्या मागील कारणांचा शोध घेऊन ते नष्ट करणे म्हणजे प्रतित्य समुत्पाद होय. तथागत बुद्धांनी सांगितले की जगातील काहीही स्वतःहून अस्तित्वात येत नाही, सर्व काही कारणांवर अवलंबून निर्माण होते. त्यामुळे प्रतित्य समुत्पाद हाच बौद्ध तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. हे मात्र खरे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.